दर्शको नमस्कार. आज आहे 10 जानेवारी आणि 2026ची आपली सुरुवात श्री गजानन महाराज यांच्या पावन नगरी शेगाव इथून होती. या सिरीजमध्ये आपल्याला शेगावचा थोडासा परिसर अर्थातच लोणारचा संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. लोणार आपल्याला 2 भागामधनं बघायला मिळेल. एक तर शेगाव ते लोणार हा रस्ता प्रवास जो आहे, मला असं कळालं की हा रस्ता प्रवास पण खूप छान आहे. तर हा रस्ता कसा आहे, कुठून कुठे जातो, किती वेळ लागतो, आपण गाडी करून जातो आहे, पण बसने जायचं असेल तर ते कसं जायचं हे सगळं आपल्याला या 2 भागांमध्ये बघायला मिळेल. म्हणजे पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये रस्ता प्रवास आणि दुसरा भाग जो आहे तो लोणार सरोवराचा. आत्ता हा आजूबाजूचा परिसर आहे, हे शेगावचं मोठ्याच्या मोठं पार्किंग आहे आनंद विहारचं. आणि या पार्किंगमध्ये आता आपली गाडी आलेली असेल. चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि हा प्रवास करत 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 आपण लोणारपर्यंत पोचूया. तिकडे मात्र आपण भेटणार भाग 2मध्ये. दांडा तुमच्या कधी मध्ये आला मला सांगा. आहे काही बघा. वॉटर सप्लाय इथलं वॉटर सप्लाय इथलं पाणी किती किलोमीटर अंतर असेल? 40 किलोमीटर. राईट मारलं समजा महाराज मंदिर होऊ शकतो. मंदिर खामगावच्या साईडला, खामगाववरनं पुढे जाणार. खामगाववरनं पुढे जाणार. आणि शेगाववरनं किती आहे किलोमीटर आहे? लोणार का 120 किलोमीटर. पोचायला साधारणतः 2 सव्वा 2 तास. रस्ता चांगला आहे, सिंगल रस्ता चांगला आहे, सिंगल रस्ता आहे. पूर्ण न्यू कंडिशन झालेलं आहे, 2 वर्ष आले. समोरच ते महाराजांचं इंजिनिअरिंग कॉलेज संस्थांचं जातं. खूप लोक बाहेर लोक येतात तिथे इलाज करण्यासाठी, बाहेरनं पण येतात. कॉलेज आहे. अच्छा, कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज. सॉरी, कधी महाराज जातो स्वतःचं. खूप लांब पसरलेलं आहे. तिच्या पाठीमागच महाराजांची शाळा पण आहे, कॉलेज वगैरे. हो, कॉलेज. म्हणून तिथं आपण कन्नड लेफ्ट साईडला 25-30 किलोमीटर. खामगावचा रस्ता आणि पूर्ण रस्ता असाच आहे आपला. मस्त रस्ता आहे, सिंगल असला तरी. आणि पुणे मुंबईकडे जायला पण हाच रस्ता आहे का सुरुवातीचा स्टार्टिंगचा? समोर हेलिपॅड आहे. हेलिपॅडची मंदिर समजा शेगावमध्ये जात, खामगावमध्ये इथे उतरतात मग बाय गाडी ना समोर गेलं कुबेर लक्ष्मी म्हणून चांगलं मंदिर. कुबेर म्हणजे धनाचं मंदिर. हा, धन आपला नॅशनल हायवे आपला मुंबई ते नागपूर हायवे आहे पुन्हा
समोर आडवा ब्रिज खामगाव जवळ आहे तसं 5 किलोमीटरच्या पाठी. खामगाव जवळ खामगावच्या अलीकडेच आपल्याला 3-4 किलोमीटर खामगाव निर्माण लागतो लोणार जाण्यासाठी. अंतर अजून गेलो आपण 3-3.5 किलोमीटर आपल्याला ब्रिजच्या किलोमीटर राईट मारून तासा हवे लागणार आपल्याला. आपण जुना पंढरपूर आहे म्हणतो आपण. जुना पंढरपूर. आपला मंठा मार्ग आहे, गुंटूर मार्ग आहे, सर्व पंढरपूर येताना जे पालखी येते ना ते याच मार्ग आहे. शेगाव ते पंढरपूरची पालखी. शेगाव ते पंढरपूर रिटर्नची जी पालखी आहे ना याच रस्त्याने. त्यावेळेस रस्ता पूर्ण पॅक असतो, म्हणजे ते 5-7 तासचा रस्ता पूर्ण बंद असतो. म्हणजे खेळबांध ते रस्ते शेगाव जाणारे आपण शेगावच्या पलीकडे आपण गाव आहे तिकडे जाणार पूर्ण खेळबांध असं थोडं लांबून जातात. ते 10-12 किलोमीटर अंतरावर हा नॅशनल हायवे आपण. हा ना. तो मुंबई येतो धुळे नाशिक. धुळे नाशिकचा. धुळे नाशिक तर असा इकडनं येतो मुंबईवर. इकडनं येतो मुंबई राईट साईड इकडनं उजवीकडनं. राईट मुंबई लेफ्ट साईड नागपूर. आता आपण नागपूरच्या दिशेकडे बघू लेफ्ट साईडला. अच्छा, आलं लक्षात आलं. आम्ही यायचो तेव्हा इथनं खाल्लं टर्न मारून तिथनं खाल्लं यायचो ना. रस्ता पण लहान होता खूप. हा नाव होतं त्याला. आता काय 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 आणि या इथे ना या इथे अशी पाट्या पण होत्या भरपूर मोठ्या. नागपूर आणि कलकत्ता अशा साईडला 3-4 किलोमीटर अंतर खामगाव. आता इथं ब्रेक मारू आपण. मग आता हा आपण हायवे घेणार का थोडासा? हा आता थोडंसं आपण 4 किलोमीटर हायवे घेणार. नंतर परत आपला किलोमीटर लागतो असा ब्रिज लागणार आहे. राईट मारून टाकला आपला जो रोड गेला ना तसाच हायवे लागणार आपण सिंगल वाला. रस्ता तरी पण चांगला नाही. हा एकदम कलकत्ता बंद रस्ता एकदम खोरवे आहे. समोर दिसणारच आपल्याला कलकत्ता खोरवे आहे. पूर्ण डांबर रस्ता आहे. नागपूरला तुम्ही हार्डली 4 तासात पोहोचून जाणार आहे. पण 300 किलोमीटर नागपूर आहे. आम्ही त्यावेळेला यायचो त्यावेळेला जळगाव क्रॉस झालं हा की मग त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर हा इथला लेफ्ट टर्न लागायचा. हा लेफ्ट साईड. तिथं फाटे होते भरपूर आणि सगळे ट्रक म्हणजे या रस्त्यावरती अशी परिस्थिती होती. अख्ख्या भारतातल्या नंबर प्लेटचे ट्रक दिसत. हा कारण की हा जो एम एस 6 नंबर हवेचा म्हणतो ना आपण. आता सध्या एम एस 53 झालं. नॅशनल हायवे 53 आहे. मुंबई नागपूर मुंबई हा कोलकाता. तुम्हाला नागपूरपर्यंत रस्ता कलकत्तापर्यंत रस्ता तुम्हाला पुन्हा असा दिसणार. त्याच्यामध्ये तुम्हाला काही रस्ता खड्डा नाही काहीच नाही काय एकदम नवीन रस्ता म्हणजे नागपूर 300 किलोमीटर 4 तासात पूर्ण जातं. 90च्या स्पीडमध्ये हा डांबरी रस्ता वाटतो पण हा हा पूर्ण डांबरी रस्ता आहे. डांबरीला थोडा स्पीड वाढला तरी चालतो. हा सिमेंटला डांबरीला थोडं टायर वगैरे असं कव्हर करतात. हे सगळं खामगाव समोर. बरंचसं खामगाव खूप पुढे झाला का. हिंदूची विजय पण आहे यामध्ये. हिंदुस्थान लेवलची कंपनी आहे खामगाव. कुठले हिंदुस्थान लेवल. हिंदुस्थान लेवल. हा इथपर्यंत पूर्ण खामगाव पसरलेलं आहे. कंपनी खामगावातून जर आपल्या सेंटरपासून बघलं तर 5-6 किलोमीटर पूर्ण खामगाव असतं. खामगाव वेळ पडतो. 10-12 वर्षापूर्वी एकदा आलेलो ना त्या गाडीवर. त्यावेळेला त्या गाड्यांवरती पपाया विकायला होत्या आणि त्या पपायावर 2 पपाया घेतले की एक ससा भेटतो. ससाच्या पिल्लू ते तुम्हाला याच्यावर नांदराजवळ. हा नांदुराजवळ साईडला बसले असं तरी पकडले असतात. ससा देवी. शेगावकडनं आपण पहिला खामगावच्या दिशेने निघालो. तिथनं हा मुंबई नागपूर हायवे घेतला. साधारण 4-5 किलोमीटर पुढे आलो. परत खाली लेफ्टला उतरून राईट पाठी आहे. ब्रिजच्या लगेच राईट मारून लेफ्ट घेणार आपण. अच्छा राईट म्हणून परत लेफ्ट घेणार त्या साईडला. राईट लेफ्ट 300-400 मीटर अंतर गेलं की लेफ्ट घ्यायला लागेल. उद्या आता माहूरला जायचं पण तो हाच रस्ता घेणार अकोल्याला जायला का दुसरा?
हातनं घेणार हा वेगळं. माऊला तुम्ही आता इकडून आम्हाला फेरा बोलतो समजा इकडून आपल्याला जायची गरज नाही तुम्ही सरळ आपला शेजारून बाळापूर त्यापासून सरळ माऊ काय घेणार आपण. माहूरचा रस्ता पण असाच आहे चांगला. माऊचा रस्ता पण एकदम चांगला आहे. आम्ही आता ना 6 महिन्यापूर्वीच गेलो होतो. हां आधी आम्ही कारंजाला गेलो. तिथे रस्त्याचं भरपूर काम चालू झालं आणि खराब होता रस्ता तेव्हा. खूप काम चालू होतं रस्त्याचं. आहे तेव्हा लगेच आपण गेला लगेच इथे टायर वगैरे दुकान आहे इथून नाही लक्षात आलं तुम्ही पांढरपूर हे कसलं हा सर्व आपल्याला पूर्ण लोणारपर्यंत असं लोणार छान. हे सुकळा म्हणून गाव आहे सॉरी टेंबूला म्हणून गाव आहे. टेंबू लोणारपर्यंत कुठला टोल लागतो आपल्याला मागून? नाही आता समोर टोल नाही आहे फक्त हाच टोल लागला. हाच एक टोल आहे. कोणी गाडी घेऊन आलं तर लक्षात ठेवा. हा लक्षात ठेवा. तुमच्यापैकी जर का कोणी गाडी घेऊन आलं तर आता आमचे जे चालक आहेत महादेवजी म्हणून त्यांनी चांगली बातमी दिली. टोल नाका नाहीये, हा एकच टोल नाका आहे आणि हा टोल नाका सुद्धा सध्या बंद आहे. म्हणजे पुढचे 6 महिने तरी हा टोल नाका काही चालू व्हायचा नाही. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यात जर का तुम्ही पुण्या मुंबईकडनं समृद्धीने आलात तर हा असा सुंदर रस्ता पण आहे. अजून बराच रस्ता आपला बघायचा बाकी आहे. टोल पण नाही आहे. म्हणजे समृद्धीचा टोल जेवढा द्याल तेवढाच टोल, इथे मात्र तुम्हाला टोल नाही. ती एकदम समोर लांब धरणाची भिंत दिसते. हो लांब याला युगा अटाळीचं धरण म्हणून ओळखले आपण. आणि हा धरणाचा कालवा आणि इथनंच पाणी मागे जायचं. मागे जायचं. आपण जेव्हा येतो शेगावला सगळे भाविक लोक त्यावेळेला आपण तिथली सगळी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं कौतुक करतो. पण त्या कौतुकामागे संस्थांची किती मेहनत आहे, किती लांबनं पाणी येतं. म्हणजे आता सुद्धा आपण शेगावपासून साधारणतः 20-25 किलोमीटर लांब आलो असतो. आणि म्हणजे सुरुवातीला हे जे आता आपण धरण बघितलं ते 20-25 किलोमीटर लांबनं पाणी यायचं आणि आता तर 70 किलोमीटर लांबनं पाणी येतं. आणि आताच महादेवनी मला सांगितलं की त्या धरणाचं पाणी एवढं चांगलं आहे, एवढं गोड आहे की ते डायरेक्ट जरी पाणी प्यायलं तरी ते खारं म्हणा किंवा क्षारयुक्त असं पाणी लागत नाही. एवढं सुंदर पाणी आहे. म्हणजे इतक्या लांबनं पाणी येऊन इतकं सुंदर पाणी ही महाराजांचीच कृपा म्हणायला हरकत नाही. हे अटाळी म्हणून गाव आहे. एक समोर अंतर 5 किलोमीटर अंतर चौकली आहे. तिथून आपल्याला स्टेटच जावं लागतं. एक राईटला उंदी जाणार, लेफ्टला बाळापूर जाणार, सगळं आपलं लोणार नाही करतं. भोजने महाराजांचा उत्सव. हो लक्षात जवळच असतं. अच्छा, चौकातला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पाटे बोलतात. पाटे बोलतात 4 फाटे येतात. लेफ्टला म्हटलं तर बाळापूर साईडला बाळापूर, राईट साईडला उंदी, सगळं आपण एकच लोणार आपला जो रोड आहे आणि जो पाठमाग आपण जो शिरला नेमाने का शिरला निर्माण याचा घाट पाणी का पुढं इथपासून घाट हा सुरू आहे? इकडे नाही याच्या थोडं 3 किलोमीटर 3 किलोमीटर. थोडा घाट लागणार. डबल गोलबा सागरच्या म्हणून जावं लागणार. त्याच्यानंतर पण थोडा घाट लागणार एक 5-6 किलोमीटर. पण रात्रीच्या वेळेला त्या घाटातनं प्रवास करणं टाळावं असं तुम्ही मला 12च्या नंतर 12 नंतर येतं ना. केळी वगैरे केळी समोर थोडा घाट लागणार. घाट थोडीशी व्या म्हणून आहे. थोडंसं जायचं 1 किलोमीटर. घाट नाही आहे, सरळ रस्ता आहे.
बऱ्याच वेळाने असा डांबरी रस्ता लागला. हो चांगलं 4G मध्ये लोक परमिशन देतील ना सिक्युरिटी रोड करायला. फॉरेस्ट हां त्याच्यामध्ये परमिशन मिळाली कशी होते त्यामुळे त्यांनी डांबर रस्ता टाकून दिला जेवढा होता तेवढा. हा पण रस्ता चांगला आहे, दोन्ही रस्ता बाजूला दाट चांगला झाडी आहे. आहे, प्लेन आहे रस्ता. एकदम असा विस्तीर्ण परिसर आहे, म्हणजे मैलोन मैल काही नाही. काहीच नाही एकदम असा डोंगर होतो आहे हा पूर्ण फळच एरिया आहे. आपल्याला समोर दिसतोय पूर्ण जंगल एरिया आहे. या रस्त्यावरनं पण दिसतात प्राणी रात्रीच्या वेळेला. हो हे सगळे हाते वगैरे वाघ काय कुत्रा वगैरे नाही. आता घाट चालू होता अजून नाहीच आहे ना त्याच्यात. मला वाटलं टन टन सुरू झाले त्यांचे सगळे. छोटं टेकतं आहे. तरी पण वर खाली खूप आहे रस्ता. हो 16-12 तास नाही 10-12 किलोमीटर त्याच्यात घाट करून. देवगा साखर एक छोटासा डॅम आहे. जेवळगा साखर देवगा साखर साखर पूर्ण म्हणजे डोंगराच्या आतमध्ये आहे. नाही, नॅचरल डॅम असल्यावर कसं हां की 3-4 बाजूला आता खळगा असल्यावर काय छोटे छोटे डोंगर आणि मध्ये ते पाण्याचा साठा. मोठी भेटली आहे. हो तुळजाई शेगावपासून 40 किलोमीटर साधारणतः आपण आलो, 45 किलोमीटर. आता हे गाव कुठलं आपलं म्हणाला तुम्ही इथला? हे आपलं देवगा साखर. देऊळगा साखर. जिथे ऊसाची शेती दिसली आणि त्या ऊसाच्या शेतीच्याच बाजूला त्यांच्या बांधावरती हे ऊसाचं गुऱ्हाळ आहे. ऊसाचा रस प्यायला थांबलोय. आजूबाजूला सुंदर अशी शेती आहे. आत्तापर्यंत आपल्याला येताना 2 धरणं लागली, त्यामुळे त्या धरणाच्या पाण्यामुळे सुद्धा इथली शेती अतिशय सुबक आहे. पलीकडे गव्हाचं शेत आहे, मागच्या बाजूला ऊसाचं शेत आहे. दोन्ही शेतं तुम्हाला दाखवतो चला. कांदा लावला सगळा, हो केवढाच्या केवढा कांदा. कांदा बरं हिरवा बाजूला. हा पातीवाला कांदा म्हणजे. हा पाचवीला कांदा. आपल्याकडे पाणी पिताना आपण फ्रीजमधलं पाणी पितो. जुन्या काळामध्ये पद्धत होती माठातनं पाणी प्यायची. आणि गावाकडे तर माठसुद्धा नाही तर मोठमोठे रांजण. ते माझ्या मागे रांजण आहेत बघा, दाखवतो तुम्ही. हे बघा 1, 2, 3 साधारणतः 50-50 लिटरचा एक रांजण असेल हा ना. आणि गावाकडे काय भाग्य असतं बघा, शेतातनं समोर तिकडे शेत आहे. एक शॉट घेतो थोड्या आणि दाखवतो ऊसाची शेती. तिथला हा ऊस तोडायचा आणि इथे येऊन त्याचा रस काढायचा. शेताच्या मागे इकडे विहीर पण आहे मस्त खोल, भरपूर खोल आहे पण पाणी खालीच आहे. भरपूर आहे. 10-15 एकदम फूट गोड खालीच पाणी पाणी, पूर्ण गोड पाणी. आणि समोर सगळी ऊसाची शेती. आमच्याकडे असं पाणी काढतात. रहाट, आम्ही त्याला रहाट म्हणतो. हा रहाट आणि पाणी काढायचं. इथे याला काय म्हणतात, रहाटच म्हणत असतील ना. नाही दूर बकरा म्हणतात. दोन. ही सगळी समोर ऊसाची शेती, तुरे आलेले ऊस मस्त. तुरा आला म्हणजे ऊस काढायला झाला का, असा अर्थ आहे का त्याचा. टरबूज म्हणजे कलिंगड नाही ना. कलिंगड होता. कारण टरबूज वेगळ्या प्रकारचं एक दुसरं येतं ते वेगळं. खरबूज टरबूज असं. हां टरबूज अलग
म्हणजे काळ्या पाठीवाला आहे. काळ्या पाठीवाला. हा, म्हणजे ते आपलं जे हिरो पाठीवाला जे आहे ना ते नाही आहे, हे पूर्ण काळ्या पूर्ण पाठीवाला आहे. काळ्या पाठीवाला. उसाची रस द्यायची पद्धत बघा. प्लास्टिकचा ग्लास आणि त्याच्यामध्ये काचेचा ग्लास सांडू नये म्हणून. तर पितो आणि सांगतो तुम्हाला कसा आहे तो. एकदम याचा अजून कलर कसा आहे रस? गोड एकदम मस्त नॅचरल फ्लेवर. माधवजी रस कसा आहे? खूप छान, खूप छान. तो गोड पुरा बिना बर्फचा. बिना बर्फचा. काल मी शेगावमध्ये सुद्धा रस प्यायला, त्याच्यापेक्षा हा रस जो आहे म्हणजे प्रॉपर शेगाववरनं 40 किलोमीटर पुढे आल्यावरती शेतातनं ऊस काढून त्याचा हा रस अतिशय सुंदर मधुर, म्हणजे इतका गोड रस आपल्याला कुठेही प्यायला मिळणार नाही. बिना बर्फाचा, नॅचरली थंड असलेला सुंदर. आता गाव लागलं म्हणून टाकलं दुकानाला. नंतर रोज समोर बाजू आठ लागलं. ते पाथर्डी गाव आहे ते घाटाच्या मध्येच आहे. झाली घाटामध्ये आहे. त्या तोडला घाट पासून गाव गेल्यानंतर जवळ व्हायचं घाट. रस्ता घाटातून चांगलाच आहे, पूर्ण डांबर रस्ता आहे. मस्त दाट झाडी आहे ते बघितलं तर केवढी दाट झाडी आहे. बरोबर, हे जंगलाचा फील आहे इकडे. जंगल तुम्ही जे म्हणालात की ना प्राणी फिरतात रात्री, तर ते नक्की फिरतात. 12 नंतर धोक्याचं वातावरण आहे. 12 नंतर ना. एखाद्या वेळेस होते, एखाद्या वेळेस नाही होत. टाईम थांबून शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा. शक्यतो रात्रीला 12 नंतर वाजले तर वेळेच घ्या. किंवा समृद्धीने आपण जालन्यापर्यंत येऊ शकतो. किंवा आपल्याला वाटतं बाबा आज मग ते घाटामध्ये पोहोचू, जालना म्हणून गाव आहे तिथं मग उतरू शकतो समृद्धीला. तिथून शेगाव 150 किलोमीटर अंतरावर. समोर बस आहे MH04 नंबर आहे. मी आहे कोळी लिहिलं मागे, म्हणजे ही बहुतेक ठाणा साईडचीच गाडी असणार. तिकडनं प्रायव्हेट गाडी करून लोक शेगावला आले. ते गाव आता हे समृद्धी चालून समृद्धीने ठाण्याला ठाण्याला होणार. समृद्धी इथनं किती लांब आहे? इथून समृद्धी 25 किलोमीटर 20-25 किलोमीटर.
सकाळी 9:15 आपण निघालो आणि 110 किलोमीटरचा प्रवास वाटेत मस्तपैकी उसाचा रस, विस्तीर्ण परिसरात जाणारा रस्ता, मध्ये एक छोटासा घाट, 2-3 धरणं असं क्रॉस करून आणि मुख्य म्हणजे मुंबई नागपूर रस्ता थोडासा घेऊन समृद्धी महामार्गाच्या खालनं असं आता आपण लोणार गावात येऊन पोचलेलो आहोत. आता थोडंच पुढे गेलं की लोणार सरोवराकडे जायचा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला लागेल. पूर्ण रस्ता अतिशय सुंदर, 99% रस्ता मी तर म्हणेन अतिशय प्लेन आणि गुळगुळीत, काही ठिकाणी डांबरी, तर मुख्यत्वे करून सिमेंटचा रस्ता. एक टोल नाका लागतो पण तो अजून चालू झालेला नाही आहे. पुण्यावरनं जर का कोणी येणार असेल समृद्धी महामार्गाने किंवा मुंबईवरनं, तर मेहकरवरनं खाली उतरलं की एक साधारणतः अर्ध्या तासामध्ये आपण लोणार सरोवराच्या इथे पोचतो. शेगाववरनं बसनी जर का कोणी येणार असेल तर ST स्टँडवर मी ज्यावेळेला चौकशी केली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यवतमाळला जाणारी जी ST आहे शेगाववरनं ती या लोणार मार्गे जाते. तसं STनी सुद्धा आपण इथे लोणारला साधारणतः 3.5 ते 4 तासामध्ये पोचू शकतो. स्वतःचं व्हेकल असेल तर 2-2.25 तासामध्ये आपण इथे पोचू शकतो. रस्ता अतिशय सुंदर आहे. शेगावला आपली गाडी घेऊन आलात तर अवश्य लोणारला भेट द्या. चला आता लोणारला आपण पोचलोच आहे, तर हा भाग आता रस्ता प्रवासाचा इथे संपू. पुढच्या भागामध्ये आपल्याला लोणार सरोवराचं विहंगम दृश्य, लोणार सरोवराचं रहस्य, इथे खाली उतरायची 3-3.5 किलोमीटरची वाट, तिथला चोर दरवाजा, हे सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. भेटूया या लोणारच्या भाग 2मध्ये, प्रत्यक्ष लोणार सरोवर. 4.5 किलोमीटरचा आहे. 4.5 किलोमीटरच्या परिसरात 2000 वर्षापूर्वीचे हेमडपंथी मंदिर, चालुखा नावाचा राजा होता, त्या राजाच्या काळातले 13 मंदिर आहेत. आता हा रस्ता खडबडीत आहे, सगळा वर जायचा थोडासा, आणि मग नंतर वरती आधी मोठ्या पायऱ्या आणि मग छोट्या छोट्या पायऱ्या अशा वरती आहेत. त्याच्यामुळे इथे एक 5 मिनिटाचा लेग ब्रेक घेतला.